मंगल, अगं तुला सांगितलं ना मी की धुनी माझी ती लाल रंगाची चोळी घेऊन ये म्हणून. अहो आत्या ती कुठं घावानं झाली घाला की आज तीच. अगं तुला म्हणलं ना मला तीच पाहिजेत लाल रंगाची दे. जा घेऊन ये. अगं तुझ्या डोक्यात काय किड पडलेत वय. तुला म्हणलं ना मी लाल रंगाची आण म्हणून. ही मॅचिंग नाहीये. आजे तुला कशाला का मॅचिंग पाहिजे? का तरण्या पोरींनीच नट्टापट्टा करायचा असतं वय. तू माझ्या संग बाहेर चल बघ. तुला माझी मोठी बहीण म्हणताल. अगं मंगले देतीस ना दुसरी चोळी. अहो आत्या माझा अजून समजा स्वयंपाक तसाच उरलाय. कुठं शोधू तुमची चोळी? टोन्या माकडा. मम्मी हे बघ चोळीचा बॉल. हे नाही नाही नाही, अरे मला तरी ही चोळी तिथे वर बोचक्यात गावली म्हणून मी ती घेतली आणि बॉल बनवला. अरे तुझी झाली तरकट. तुझी तुला घातला नेऊन डाबऱ्यात तर मड बसवलं तुझं. अरे तुझ्या बापाने चोळीचा बॉल केला होता वय र. आणि तुमची अक्कल कुठं काय शान खायला गेली होती वय. ती माझी चोळी नेमकी त्या बोचक्यात टाकली ती. मेलो आता काही जगत नाही मी. अव ग बसा. काय जोरात मारलं नव्हतं. टोण्याचा धक्का लागला आणि पडलाय तुम्ही. तुझं खवळून झालं असं तर सांग मला. आणि माझी चोळी तेवढी धुवून दे. डिंपे माझी काठी कुठे आहे? ठीक आहे. आणि ह्यो मध्ये धडपडलाय का कोण? आई ग मी मरतोय मधी मधी नुसता. डॉक्टर मला असं वाटतंय आपल्या दवाखान्यातलं सामान ना आता वाढवलं पाहिजे. काय? अशी खुर्ची अजून एक आणली पाहिजे. कशाला? कशासाठी म्हणजे माझ्यासाठी. मी बुक करू का? थांबा. तुला असं वाटत नाही का तुझ्या लायकीपेक्षा तुझ्या डिमांड खूप वाढत चालल्यात? अजिबात नाही वाटत. तुम्ही कंपाऊंडर आहे मग मी तुमची कंपाऊंडर आहे. मग मला बी खुर्ची नको का? डिंपल, माणसाला मिळायला लागलं ना त्याची चरबी वाढते. ते तुझ्याकडे बघून कळतंय. हे बघ, तुला पैसा द्यायचा बंद झालं ना तुझं डोकं ठिकाणावर येईल. त्यामुळे एक लक्षात ठेव, तुला पैसे पाहिजेत आणि ते फक्त मी देऊ शकतो. त्यामुळे मूर्खासारखं वागणं सोड आणि जे मिळतं त्यात खुश राहा. खुशच आहे मी, पण तुम्ही माझ्यापासून सगळं लपवता ना म्हणून मला राग येतो. आणि आता तुम्ही कंपाऊंडर आहे कळलं? बाबू दादा, मंगलताई, या ना या. डिंपल तू. डॉक्टर, ती आमच्या वंदी हक्कानं तुम्हाला त्रास दिला ना म्हणून माफी मागायची होती. खरं आहे तुमचं. मी या वाड्यात आल्यापासून त्यांनी मला खूप त्रास दिलाय. पण मला माझ्यापेक्षा तुमचं खूप वाईट वाटतं. त्या तुमच्या घरातल्याच असून तुम्हाला इतक्या वाईट बोलतात. मला खूप वाईट वाटतं. त्यामुळे तुम्ही माफी नका मागू. तुम्ही माफी मागितली तर मलाच पाप लागेल. डॉक्टर, तुम्ही खरंच मोठ्या मनाचा आहे बघा. मंगलताई, इथून पुढे आभार नको आणि माफी पण नका मागू. मला खूप कसं तरी होतं. ठीक आहे डॉक्टर, या पुढे नाही माफी मागणार. डिंपल, चल की जरा डॉक्टरांना चहा पाठवून देते. आली. तसं पाहिलं तर त्या वंदे आत्याचा फायदाच झालाय मला. त्या इथे आल्या नसत्या तर मी मुंबईला गेलो असतो आणि तो इन्स्पेक्टर चव्हाण दिव्यापर्यंत पोहोचला असता. त्यामुळे उलट मीच वंदे आत्याचे आभार मानायला पाहिजेत. पोस्टमॉर्टम रिपोर्टची एक कॉपी याला अटॅच करा. हो मॅडम. हॅलो सर,
मला वाटलं होतं मी तुम्हाला तिकडे पाठवून योग्य निर्णय घेतलाय, पण नाही, तुम्ही माझा अपेक्षाभंग केलात. सर मला थोडा वेळ द्या. इन्स्पेक्टर रणजितच्या केस संदर्भात माझी चौकशी सुरू आहे. इन्स्पेक्टर चव्हाणांच्या आत्महत्येसंदर्भात तुमच्या चौकशीचे वरून ऑर्डर्स आहेत. माझी चौकशी? हो. सर मी काही केलेलं नाहीये. ते कळेलच लवकर. सर माझं ऐका तर, मी खरंच प्रेशर नव्हतं टाकलं त्यांच्यावर. सर नाम्या लका लय वंगाळ झाले. वंगाळ झालं? काय झालं? अरे जे झालं ते व्हायला नव्हतं पाहिजे बघ. अरे पण काय व्हायला नव्हतं पाहिजे? अरे दिव्या मॅडमची बातमी आली पेपरात. हं? काय सांगतोस? कशाबद्दल? हे माकडा, अरे पेपर काय लोकांना वाचायला ठेवतोस वय रे? तुझ्या दुकानातला पेपर तू वाचत नाहीस का? तुला वाचता येत नाही वय रे? पेपर वाचून झाल्यावर काय करणार त्याचा? हातरून काय त्याच्या मी बघतो. पेपर द्या, पेपर द्या, पेपर. हा? एक एक पान घेऊन काय वाचताय? चला निघायत ना. कुठे रे बातमी? कुठे आहे? ए हो भला का? अरे कुठं बघतोयस? पेपर कधी काय वाचणार आहेस का? उलटा सोलटा करतोयस ते. ही तर बातमी आहे. इन्स्पेक्टर चव्हाण यांच्या आत्महत्येबाबत ACP दिव्या सिंग यांची चौकशी होणार. हे काहीतरी नवीनच आहे. या दिव्या मॅडमचा काय दोष असेल? तर तुला सगळं माहिती आहे ना? अरे दिला असेल त्याने त्रास. अरे कसला त्रास? अरे लय खुश होते ते. मी बोललो ना तुला. आता मला सांग, एवढा खुश असलेला माणूस आत्महत्या करेल का? हे काहीतरी वेगळंच प्रकरण आहे बघ. कोणीतरी हाय जो दिव्या मॅडमला या प्रकरणात अडकवतो. कोण? आता मला सांग, दिव्या मॅडम स्वभावाने लय कडक आहेत, पण अशा लय चांगल्या. आता मी चौकशीसाठी गेलो होतो बघ. मी जाणार आहे त्यांच्याकडे आणि त्यांना सांगणार आहे की चव्हाण साहेब आहेत ना, हे आत्महत्या करू शकणार नाही म्हणजे नाहीच. जास्त नाही जा. पोलिसांचा लचाण मागे लावून घेशील म्हणजे तुला कळेल. असं पुढे पुढे करतोस आणि मग तोंड्यावर पडल्यावर बोंबलत फिरतोस माझ्याकडे येऊन. नाही नाही जा ना, तुला सांगून करणार नाही. घे की गुण दोन. हा अरे ही पोलीस कोर्ट कचेरी मागे लागला का नाही ना, त्या माणसाचं आयुष्य बरबाद होतो. तुला सांगतोय माझा ऐक, त्याचं परत म्हणजे सांगितलं नाही, कळलं का? नाही नाही बजा, तू खरं बोलतोय लगा. म्या भला आणि माझा मॉल भला. हा जाऊ दे. बरं झालं मम्मा तू आलीस. मी तुझीच वाट बघत होती. चल ना आपण खेळूया. मारा तू एकटी खेळ किंवा अंकल सोबत खेळ. नाही, मला तुझ्यासोबतच खेळायचं. आपण किती दिवसांनी खेळलोच नाही. मायरा मम्मी खूप थकली आहे. आपण नंतर खेळू ना प्लीज. मला आत्ताच खेळायचंय तुझ्यासोबत. चल ना, चल ना. मायरा कळत नाही तुला? नाही खेळायचंय मला. नाही माझा मूळ. मायरा आय एम सॉरी. मी कामाच्या प्रेशरमध्ये तुझ्यावर ओरडली, पण पुन्हा असं होणार नाही. आय प्रॉमिस. सॉरी.
तुला या वाड्यावर जायचंय का? तिथे टोण्यासोबत खेळशील आणि तिथे डॉक्टर अंकल पण असतील. हो. ठीक, हिला वाड्यावर घेऊन जा. हो मॅडम. वाड्यावर जायचं ना, खेळेल तू तिथे. हो. मस्त खेळ हा. टोण्याबरोबर खेळशील. चला बेबी. सावकाश हा. मायरा तू आली. चल आपण एका नाही पकडा पकडी खेळूया. चल जावा, तुम्ही जावा, आम्ही खेळतो. टोन्या नीट खेळा, मस्ती करू नका. हा हा जाऊ. चल ये मला पकडायला. नको. नको. मग काय खेळायचं आपण? हा, घरातल्यांच्या अंगावर आपण खासखुसली टाकायची का? नको. ती बी नको. हा, मग आपण आजीची साडी घेऊ, ती फाडू आणि धनुष्य बनवू असा. नको. ती बी नको. हा, मग आपण तिची ओढणी घेऊ, झोका भरून तो खेळ बसू. ते पण नको. काय नको नको का? खेळायचं नाही मग आली कशाला? जा नाही घरी. पाया पडतो. रडू नको, रडू नको. मारतेल लागेल मग मला. नको की अगं हसते काय रडवतोस आमच्या मायराला? मायरा, मायरा काय झालं बेटा रडायला? डॉक्टर अंकल, मम्मा माझ्यावर चिडली आहे. ती माझ्यासोबत नीट बोलतच नाही. ती आता बॅड मम्मा व्हायला लागली आहे. मायरा, असं काही नाहीये. मम्माचं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण ऑफिसमध्ये सध्या खूप काम असेल ना, खूप प्रेशर असेल, त्यामुळे ती रागवली असेल. पण तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. चॉकलेट खाणार? हे आता हाच बघू. तुझ्या चेहऱ्यावर जसा स्माइल आलाय ना, तसंच तुझ्या मम्माच्या चेहऱ्यावर पण येईल. हो, जा आता खेळा. रडायचं नाही. चला आपण खेळायला जाऊया. अगं पण हे आधी सांगायचं ना की तू तुझ्या मम्मीमुळे रडत होती. कारण मला डॉक्टरांचा फटका खायला लागला. सॉरी. हा, असून देते सॉरी बाई. चल आपण अर्ध खाऊया का? मायरा, तुझ्या मम्माची सगळी जबाबदारी माझी. तू काही काळजीच करू नकोस. मॅडम, दिव्या मॅडम, दरवाजा उघडा प्लीज. तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. मॅडम, मॅडम, दिव्या मॅडम. काय झालं शांताराम? बघा ना मॅडम, दरवाजाच उघडत नाहीयेत. काय झालं मम्माला? मम्मा दार का नाही उघडत आहे? तू घाबरू नको ना बाळा, मी आहे ना, मी बोलतो मम्माशी. दिव्या मॅडम, दार उघडा. हे पहा, मायरा खूप घाबरली आहे. तिला तुमची खूप काळजी वाटते. प्लीज दार उघडा. दिव्या मॅडम. शांताराम, तुम्ही एक काम करा, हिला घेऊन वर जा. दिव्या मॅडमने दार उघडलं, त्यांना शांत वाटलं की मी तुम्हाला बोलवतो. हो. दिव्या मॅडम, तिला भूक लागली तर जेवू घाला आणि झोप लागली तर झोपवा. दिव्या मॅडम, दार उघडा. दिव्या मॅडम,
अहो स्वतःला कोंडून घेऊन काय होणार आहे? प्रश्न सॉल्व्ह होणार आहेत का नाही ना? दिव्या मॅडम, हे पहा मी आहे. मी काळजी घेईन तुमची, मायराची. तुम्ही दार उघडा बरं आधी. काय अवस्था करून घेतली तुम्ही स्वतःची. तुम्ही असं रडणं शोभत नाही तुम्हाला. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि तुम्हीच खचून जाताय. हे कसं शक्य आहे? मी सुद्धा माणूस आहे डॉक्टर. वर्दीच्या आतमध्ये मला एक मन आहे, त्यात भावना आहे. मलाही वाईट वाटतं, मलाही दुःख होतं. माझ्यामुळे आत्महत्या केली कुणीतरी, हे माझं मन स्वीकारायला तयारच नाहीये. मला खूप त्रास होतोय डॉक्टर. इन्स्पेक्टर रणजितने सुसाईड केल्याआधी मला मेसेज केलेला होता. मला वाटलं ते दारूच्या नशेत आहे, म्हणून मी ते इग्नोर केलं. मी तेव्हा काहीतरी ऍक्शन घेतलं असतं ना, तर तो कदाचित वाचला असता. हे बघा, तुम्ही आधी शांत व्हा. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, त्यामुळे तुम्ही घ्या. कशासाठी फोन केलास तू? तुला जर मायराशी बोलायचं असेल तर ती झोपली आहे. उद्या फोन कर. तुझ्याशीच बोलायचंय मला. मीडियामध्ये फार कौतुक होत आहे तुझं. आय एम सो हॅपी. मला फार प्राऊड फील होत आहे. मी योग्य तेच केलं. याचा ज्या गोष्टीसाठी मी तुला डिवोर्स दिला ती गोष्ट खरी होती. तू डॉमिनेटिंग आहेस हेच म्हणतंय आज सगळं जग. नशीब मी तुला डिवोर्स दिला, नाहीतर त्या इन्स्पेक्टरने जशी आत्महत्या केली ना तशी वेळ आज माझ्यावर आणली असतीस तू. अजून काही बोलायचं बाकी आहे ज्याने तुझं समाधान होईल? हेच करता आलं तू नेहमी. जेव्हा जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तेव्हा तू दुश्मनासारखा वागलायस. तू माणूस म्हणायचा लायकीचा नाहीये. माणूस म्हणण्याजोगा दुसरा कोणीतरी भेटलाय वाटतं, म्हणूनच तू लग्न करतेस ना दुसरं. मी काहीही करेन. तू विचारणारा कोण? आणि यापुढे माझ्या कोणत्याही गोष्टीत इंटरफेअर करायची तुला काहीच गरज नाहीये. आपला डिवोर्स झालाय ना, तर मला आता त्रास देणं बंद कर. आणि यापुढे माझ्याशी आणि मायराशी तुझा काही संबंध नाहीये. मला अजिबात फोन करायचा नाही. तुला ऐकायचंय ना तर ऐक. हो, माझ्या लाईफ मध्ये आलाय कोणीतरी, त्यामुळे तू जितका लांब राहशील ना तितकंच चांगलंय. ठेव फोन. हे पहा, तुम्ही शांत व्हा. हे पहा, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्हाला त्रास झाला तर मला खूप त्रास होईल. मी आहे ना, मी कायम तुमच्या सोबत असेन. तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, खूप स्ट्रॉंग आहात. मी तुम्हाला खचून देणार नाही, हिम्मत हरून देणार नाही.